प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी आज थेट मंत्रालयात ठिय्या आंदोलन सुरू केले। कृषी विभागाच्या प्रधान सचिवांचं कार्यालय बच्चू कडूंनी ताब्यात घेतले। विदर्भातल्या शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजनेच्या अनुदानापोटी कोट्यवधी रुपये थकलेले 2 वर्षांपासून या शेतकऱ्यांना अनुदानच मिळालेलं नाही। त्यामुळे बच्चू कडू यांनी हे आंदोलन पुकारले। भरपूर पाठपुरावा केला। मला वाटतं एकनाथजी खडसे असल्यापासून हे फाईलच पाठपुराव्याची एवढी मोठी इथं तयार झालेली आहे, परंतु कोणीही जात देत नाही। मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही वारंवार भेटलो, कृषी मंत्र्यांना भेटलोय, सदाभाऊ खोत साहेबांना भेटलोय, या सगळ्यांना भेटून सुद्धा कुठलाही मार्ग निघत नाही। म्हणून अखेर हे कार्यालय आम्ही ताब्यात घेतलं आहे। शेतकऱ्यांचे प्रतिनिधी मंत्रिमंडळामध्ये असताना एका अपक्ष आमदाराला हे आंदोलन करावं लागतं। मग या मंत्र्यांचे हात कोणी बांधलेले आहेत? बच्चू कडूंसारखा एक अपक्ष आमदार शेतकऱ्यांकरता आता भांडतोय, पण शेतकऱ्यांचे प्रतिनिधी सरकारमध्ये ते काय करतायत असा प्रश्न साहजिकच उभं राहणं या ठिकाणी क्रमप्राप्त आहे। आपल्याबरोबर आता सध्या स्वतः आमदार बच्चू कडू आहेत। बच्चू कडू, तुमच्या सतत आंदोलनांची वेगवेगळी स्टाईल महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे, पण या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या बाबतीत ज्या पोटतिडकीनं तुम्ही बोलताय, अक्षरशः फाईल पाठपुराव्याची इतकी मोठी झाली ती तुम्ही दाखवली आहे। काय नेमकी अडचण आहे आणि सरकारकडे काय तुमचं मागणं आहे? सरकार एका इकडे थेंब थेंब वाचा असं म्हणतात, पाणी वाचवण्याचा संदेश सरकार नेहमी देतं। खरंय, आता या 2014-15चं आणि 15-16चं 256 कोटीचं अनुदान आम्हाला येणे बाकी आहे। आता शेतकऱ्याच्या नावानं भेटले किती? 30,000 रुपये, त्यातले 15,000 रुपये व्याजानं काढले त्यानं आणि 15,000 अनुदान भेटणार। 2 वर्ष यांनी पैसे दिले नाही, अनुदानच पाठवलं नाही। कारण सांगितलं का पूर्वसंमतीने आहे म्हणून देत नाही, पण उद्दिष्ट 4 कोटीचं आणि पैसे देतात ते 1 कोटी रुपये। म्हणजे पैसे कमी आले म्हणून पूर्वसंमती भेटली नाही, पूर्वसंमती दिल्या गेली नाही। ही चूक काही शेतकऱ्याची नाही आहे, बरोबर, ही शासनाची चूक आहे। निधी कमी आला त्याला काही शेतकरी जबाबदार नाही आहे। आज शेतकरी मरतो ना, कुठं अनुदान भेटतं त्याला? 30,000 15,000 सबसिडी देणार तुम्ही आणि 15,000 जर त्याचं व्याजच झालं तर मग त्यांना जाव कुणापुढे? आत्महत्या झाल्यानंतर तुम्ही त्याच्या घरी जाणार, 1 लाख रुपये देणार, मरेल महाराष्ट्रात शेतकरी तयार होतं का काय? अशी अवस्था आहे। कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात सुद्धा आज आपण 100 कोटी बाकी आहे। विदर्भातले कृषी मंत्री आम्ही याच्या अगोदर पश्चिम महाराष्ट्राच्या नावानं बोंबलायचं का मंत्रिमंडळ पश्चिम महाराष्ट्राच्या म्हणून निधी भेटत नाही? आता पुरं मंत्रिमंडळच विदर्भातला आहे। मुख्यमंत्री विदर्भातला, वित्तमंत्री विदर्भातला, कृषी मंत्री विदर्भातला असताना सुद्धा विदर्भातल्या शेतकऱ्याला मंत्रालयात येऊन आंदोलन करावं लागतं। आता गुन्हे दाखल होऊन त्याला जावं लागतं आणि तरी सुद्धा निर्णय होत नाही, अत्यंत चुकीचं आहे। बच्चू कडू, तुमच्या स्टाईलने तुम्ही आंदोलन केलं की तुमच्यावरती गुन्हे दाखल केले जातात, अडचणीत तुम्हाला आणलं जातं। या सगळ्यात या आंदोलनाचं वेगळेपण काय असणार आहे आणि शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन कराल, सरकारला काय आवाहन कराल? सगळ्यात महत्त्वाचं थोडक्यात आता इथे पोलिसांचीच खऱ्या अर्थानं परीक्षा घ्यावी लागणार आहे। मागामी एका सचिवाचा फक्त आमची बाचाबाची झाली म्हणून काही अधिकारी खाली होऊन 2,000 अधिकारी 3 दिवस मंत्रालय बंद पाडलं। या पोलिसांनी एकही गुन्हा दाखल त्याच्यावर केला नाही, हे सगळे डरपोक निघाले आणि आता फक्त 150 शेतकरी आले तर 400 पोलीस तयार आहे। म्हणजे 3 दिवस मंत्रालय अधिकाऱ्यांनी बंद पाडले तेव्हा हे पोलीस सगळे कायदा झाकून सगळं पाहत होता तमाशा। कायदा यांना फक्त गरिबांसाठी आहे, शेतकऱ्यांसाठी आहे। खरंय बच्चू कडू, या सगळ्या आंदोलनामध्ये झी मीडिया आपल्या पाठीशी आहे। शेतकऱ्यांचा आवाज तुम्ही सरकारपर्यंत पोहोचवा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि सरकारनं देखील तातडीनं शेतकऱ्यांची समस्या सोडवली पाहिजे। सदाभाऊ खोत असतील, इतर सगळे नेते असतील, ते आता मंत्रिमंडळामध्ये आहेत। आपण या सगळ्या प्रश्नाकरता भांडत राहा, आम्ही आपल्या सोबत आहोत। धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।